दर महिन्याला आमच्या कृषी विज्ञान केंद्र बुलढाणाच्या शेतकरी शास्त्रज्ञ मंचाच्या टीमची मीटिंग असते आणि आमच्या सदस्यापैकी एकाच्या शेतावर आम्ही भेटत असतो आणि त्यांचं जे काही शेतीमध्ये ते करतात त्याबद्दल जाणून घेत असतो. आता डेट आधीच ठरली होती 29 जुलै आणि त्यामध्ये अशा पद्धतीचा रस्ता जो तुम्हाला स्क्रीनवर दिसतोय मी चालतो आहे आणि आमची शास्त्रज्ञाची टीम आणि शेतकरी शास्त्रज्ञ मंच जो आहे आम्ही सगळे निघालो. पण आता शास्त्रज्ञांसाठी इतका चिखल गारा तुडवत ज्या स्पॉटपर्यंत जायचं आहे आपल्याला, ज्या ठिकाणी मीटिंग आहे तिथपर्यंत जाणं म्हणजे एक मोठी कसरत. परंतु ती कसरत आमच्यासोबतच्या शास्त्रज्ञांसाठी नव्हती, कारण की आमचा जो स्टाफ आहे तो शेतकरी आणि शास्त्रज्ञ हे ओळखायला येत नाही. इतकं ग्राउंडवरचं काम आणि एकदा ठरलं की ठरलं. इतर लोकांसारखं नाही मग रोडच्या कडेला फोटो काढू किंवा रोडच्या कडेलाच कुठेतरी एका ठिकाणी मीटिंग घेऊ वगैरे वगैरे तसलं काही नाही. आता हे आमचे वाघमारे भाऊ आहेत, द्राक्ष बागायतदार आहेत. यांना प्रश्न पडला की मी यूट्यूबला याच मोबाईलमधून व्हिडिओ अपलोड करतो का, तर त्याचं उत्तर मी त्यांना दिलं आहे. तो प्रश्न आणि उत्तर ऐका. यूट्यूबला टाकतात सर, याच्यातूनच टाकतात व्हिडिओ. चला काका पुढे. त्यानंतर तुतीचं मी शेत तुम्हाला दाखवलं. हे आहेत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉक्टर अनिल तारू सर, हे सुद्धा आलेले आहेत आणि आमच्यामध्ये थोडी अशी मजाक थोडंफार एकमेकांची ओढतो आम्ही. आणि अशा पद्धतीने आम्ही आता चाललो आहे तुती अर्थात सेरिकल्चर तिकडे जाणार आणि तिथं मग आमचा प्रोग्राम होणार. आणि तिथं प्रामुख्यानं आमचे जे आजचे शेतकरी आहेत संजय काका पाटील, हे सावरगाव डुकरे तालुका चिखली जिल्हा बुलढाणाचे आहेत. तुम्ही त्यांचे कोश त्या ठिकाणी बघत आहात. याला आपण चंद्रिका म्हणतो आणि त्याच्यामध्ये ते कोश तयार होत आहेत आणि ते आमचे शास्त्रज्ञ आहेत, आमचे सहकारी शेतकरी आहेत, शेतकरी शास्त्रज्ञ मंचाचे सदस्य. तर ते त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत आहेत. आता हा व्हिडिओ मी तिथं उभा आहे, पण हा व्हिडिओ काढतायत आमचे मोहन भाऊ जगताप, जे की मामाचं वावर कृषी पर्यटनचे संचालक आहेत. सगळ्या अँगल ते घेत आहेत आणि त्यांनीसुद्धा नवीन चॅनल सुरू केलं आहे. त्यांच्या चॅनल तुम्हाला स्क्रीनवर दिसतं आहे, त्या ठिकाणी तुम्ही भेट देऊ शकता. अशा पद्धतीचे कोश आहे ते महिना दीड महिन्याची खूप काळजी घ्यावी लागते, पण कालांतरानं मग आपल्याला याच्यापासून चांगलं अर्निंग त्या ठिकाणी होतं आहे. या संदर्भातला मी याच शेतकऱ्यांची म्हणजे संजय काका पाटील यांचीच यशोगाथा केलेली आहे. ती तुम्हाला आय बटनमध्ये किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक मी दिलेली आहे, तर त्या ठिकाणी जाऊन तुम्ही ती पूर्ण माहिती घेऊ शकता. आज आम्ही ती संपूर्ण माहिती जाणून घेत होतो, पण आज आमची कृषी विज्ञान केंद्र शेतकरी शास्त्रज्ञ मंचाची ही मीटिंग होती. परंतु याच्या आधी मी त्यांना पर्सनली भेटलेलो आहे आणि त्यांची यशोगाथा मी केलेली आहे. त्याच्यामुळं मी याच्यामध्ये परत पुनरुच्चार करत नाही. मी फक्त आमच्या आजच्या कृषी विज्ञान केंद्राच्या बैठकीचं जे आयोजन होतं ते इथं होतं आणि त्याबद्दल तुम्हाला अवगत करतो आहे, माहिती देतो आहे. अशा पद्धतीचं हे संपूर्ण आहे. त्याच्यामध्ये आमच्या कृषी विज्ञान केंद्राच्या SMS आहेत होम सायन्सच्या. त्याच्यानंतर दुसऱ्या एक मॅडम आहेत, आमचे वारे काका असतील, आमचे मोहन भाऊ जगताप असतील, त्यांच्या शेतावर आपण आलो आहे ते संजय काका पाटील असतील, आमचे महाजन साहेब असतील, त्यानंतर आमचे हरिभाऊ येवले काका वगैरे हे सगळे आम्हाला नंतर जॉईन झालेले, थोडे लेट झालेले. अशा पद्धतीनं आम्ही ही संपूर्ण माहिती घेतली आणि याच्या माध्यमातून आपल्याला या भागामध्ये म्हणजे स्पेशली चिखली भागामध्ये यांच्या लागून जे शेतकरी आहेत त्यांचं सेरिकल्चर म्हणजे तुती लागवड कशी वाढवता येईल. आणि आम्ही हसी मजाकमध्ये म्हणतो की बाबा नवरा बायकोंनी करण्याजोगता हा व्यवसाय आहे, शेतीतला पूरक व्यवसाय. म्हणजे तू आणि ती म्हणजे तुती लागवड जे म्हणतो आपण त्याला, तर त्याला आम्ही तू म्हणजे आपण स्वतः आणि ती म्हणजे आपली बायको किंवा आपली सहचारिणी, तर तू आणि ती अशा पद्धतीचा हा व्यवसाय आहे. आणि आमचे देशपांडे साहेब मागं आपल्याला दिसत आहेत, आमचे ARSचे प्रमुख कानोडे साहेब आहेत आणि ते सगळी माहिती देत आहेत, त्यांच्याकडनं माहिती जाणून घेत आहेत. आणि आमच्या संजय काका पाटील यांनी तिथनं काही शेतकऱ्यांना फोन केलेला की त्यांचं उत्पादन काय आहे, त्यांना किती उत्पन्न होतं आहे, किती पैसे त्याच्या माध्यमातून ते कमवत आहेत. अशा पद्धतीनं आम्ही संपूर्ण माहिती आज जाणून घेतली आणि खास कसरत म्हणजे येणं आणि जाणं. पण आता शेतकऱ्याचं कसं असतं आहे त्याच्या आपण म्हणतो ना, शेतकऱ्यांच्या नशिबी कधी कोरडा तर कधी ओला दुष्काळ आहे. त्याच्या अश्रूंना ओलावा कुठे नवीन आहे आणि संकटांना तुडवणं त्याच्यासाठी काही नाही आहे. त्या पद्धतीने तो गारासुद्धा चिखलसुद्धा दररोज तुडवतोय, अनवाणी पायानं त्या ठिकाणी शेतात राबतोय. आणि अशा पद्धतीनं आम्ही संपूर्ण माहिती घेतली. तुम्हाला कसं वाटलं आणि तुमच्या भागामध्ये असलं कृषी विज्ञान केंद्राच्या मीटिंग होतात का, तुमचे शास्त्रज्ञ तुमच्या बांधावर येतात का तुमच्या जिल्ह्याचे, हे जरा आम्हाला कमेंट्स करून सांगा. तुर्तास थांबतो, आपली रजा घेतो. आपला ज्ञानेश्वर खरात पाटील. शेती माती संस्कृतीसाठी आपला चॅनल सबस्क्राईब करा, साईडला असलेलं बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.